रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल काल लागला आणि रत्नागिरी नगरपालिकेमध्ये निर्विवाद युतीची सत्ता आली। 32 नगरसेवकांपैकी 26 नगरसेवक शिवसेनेचे, 6 नगरसेवक भाजपाचे आणि 3 नगरसेवक उद्धव ठाकरे सेनेचे असे 32 नगरसेवक निवडून आले। ह्या 32 नगरसेवकांमध्ये 29 जागा या युतीच्या पदरात पडल्या आणि त्या पडण्यामागे रत्नागिरी शहरातील ज्या मुस्लिम मतदारांनी युतीच्या पार्ट्यात जी मतं टाकली त्यामुळे युतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं। एकंदरीतच विचार केला तर गेल्या विधानसभेला महाविकास आघाडीचे बाळासाहेब माने आणि युतीचे उदय सामंत यांच्यात लढत झाली होती। त्यावेळेला उदय सामंत साधारणपणे 2200 ते 2300 मतांनी शहरामध्ये आघाडीवर होते, म्हणजे अधिक मतं मिळाली होती। त्यावेळेला बाळमानेंना कोकण नगर, मिरकरवाडा, राजिवडा या मुस्लिम बहुल भागामध्ये बऱ्यापैकी मतदान झालं होतं। पण नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र हे चित्र वेगळं पाहायला मिळालं। साधारणपणे कोकण नगरमध्ये जरी उबाटा सेनेचे 2 उमेदवार नगरसेवक निवडून आले असले तरी काही प्रमाणात मतं नगराध्यक्षाचे उमेदवार शिल्पाताई सुर्वे यांना मिळाले। तर मिरकरवाडा आणि राजिवड्यामध्ये जवळपास ह्या तिन्ही प्रभागाचा विचार केला तर साधारणपणे 5 ते 6 हजार मतं ही शिल्पाताईंच्या पदरात पडली। म्हणजे एकंदरीतच मागच्या वेळेला विधानसभेला जे चित्र होते ते पूर्णपणे ह्या वेळेला पलटलेलं दिसलं। त्यामागे उदय सामंतांनी विधानसभा निवडणुकीनंतर मुस्लिमांना दिलेला, मुस्लिम समाजाला किंवा बांधवांना दिलेला विश्वास असेल आणि आपण अफवांवर विश्वास ठेवू नका ह्यावरती त्यांनी भर दिला होता आणि विकास कामाच्या बाबतीत शिवसेना आपल्याशी नेहमी प्रामाणिक राहील, कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी नगरपालिका निवडणुकीत मतदारांना दिला होता। आणि त्याचा परिणाम म्हणून मुस्लिम नगरसेवकसुद्धा शिवसेनेचे 5 निवडून आले आणि त्याचा फायदा नगराध्यक्षाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे यांनासुद्धा झाला। साधारणपणे 35,000 मतांपैकी जवळजवळ 20,000 मतं ही शिल्पाताई सुर्वेंना मिळाली आणि 10,000 मतं ही महाविकास आघाडीच्या शिवानी माने यांना मिळाली। गेल्या वेळेचा ट्रेंडचा विचार केला तर साधारणपणे रत्नागिरी नगरपालिकेमध्ये मतदारांनी, मुस्लिम बांधवांनी म्हणा, ह्या वेळेला आपला निर्णय युतीच्या पार्ट्यात टाकल्यामुळे गेल्या वेळेला जो ट्रेंड होता त्यामुळे जवळजवळ 22,000 मतं ही शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या उमेदवारांना मिळाली आणि त्यामुळे रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी शिवसेनेने दिलेले मुस्लिम उमेदवारसुद्धा निवडून आणले आणि दुसऱ्या बाजूला शिल्पाताई सुर्वे यांनासुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान केलं। मग एकंदरीतच काय म्हणायचं की पालकमंत्री उदय सामंतांवरती मुस्लिम बांधवांनी विश्वास टाकला आहे आणि कुठंतरी विधानसभेची जी काही उणीव होती ती मात्र मुस्लिम बांधवांनी मताच्या रूपाने ह्या निवडणुकीत नगरपालिका भरून काढली असंच म्हणावं लागेल। त्यामुळे येत्या काळामध्ये रत्नागिरी नगरपालिकेच्या ह्या रत्नागिरी शहराच्या निवडणुकीत मुस्लिम बांधवांनी जो विश्वास उदय सामंतांवरती टाकला आहे तो त्याचेच परिणाम आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसुद्धा विधानसभा मतदारसंघात दिसतील असंही आता राजकीय जाणकारांकडून ऐकायला मिळतंय। टाइम डिले करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।